नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 2 ते 2 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण हे टिपके मांडलेले आहेत. मध्ये एक टिपका काढून घ्यायचा आहे नंतर, आणि त्या टिपक्याच्या सहाय्याने चारही बाजूला कर्व रेघा काढून घ्यायच्या आहेत 4. आता आपण त्याला समांतर अशा रेघा काढून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख पद्धतीने. 1 2 3 4 5 6 आता हे 7 हे 8 टोटल 8 झालेले आहेत. आता हे 9 रेघा आपण आता प्रत्येकच घरामध्ये अशा पद्धतीने या काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता 9 रेघा काढून झाल्याच्या नंतर आपण ती रेघा पुढच्या साईडला या जॉईंट करून घ्यायच्या आहेत गोलाकारत. चला तर मग अशा पद्धतीने या रेघा आपण जोडून घ्यायच्या आहेत. चला तर अशाच पद्धतीने आपण आता चारही बाजूंना या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. 9 रेघा या पुढच्या ज्या रेघा काढलेल्या आहेत त्याला आपण गोलाकारात असं व्यवस्थितपणे अशा या जोडून घ्यायच्या आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी जागेमध्ये आपण ही रांगोळी काढू शकतो अगदी सुरेख पद्धतीने. चला तर मग वेळ कशाला घालवायचा आहे, आपल्याला ही रांगोळी काढून कंप्लीट करायची. आत्ताचे आपली एक घर कंप्लीट झालेलं आहे, तर राहिलेले 3ही घर अशाच पद्धतीने आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. चला तर मग कंप्लीट करूयात आपण.
चला तर अशा पद्धतीने आपली चौथ्या घरामधलं सुद्धा ही डिझाईन काढून कंप्लीट होण्यास रेडी आहे. पहा तर अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार झालेली आहे. तसेच आपण हळूवारपणे जर रेघा याच्या काढल्या तरच ते एकदम व्यवस्थित येतात. त्याच्यामुळं रांगोळी थोडीशी हळू अशी काढायची आहे. फार घाई नाही करायची काढताना, अन्यथा काढताना रेघा चुकतात, तशाच एकमेकांना चिटकतात वगैरे. चला तर अशा पद्धतीने चारही घर आता आपले कंप्लीट झालेले आहेत. तर वळूयात आपण आता आपल्या पुढच्या डिझाईनकडे. तर आपण आधी पिवळ्या आणि लाल रंगाच्या साह्याने आपण टिपके देऊन घेणार आहोत. बोटाच्या साह्याने पसरवून त्याच्यामध्ये पिवळा रंग पसरवून लाल रंग हा द्यायचा आहे. मग आपण पांढऱ्या रांगोळीने फुलांची डिझाईन ही काढणार आहोत. चला तर मग 4 टिपके देऊन घेऊयात आधी अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाचे. मग आपण त्याच्या पुढे लाल रंग द्यायचा आहे आपल्याला. चारही याच्यामध्ये अगदी सुरेख पद्धतीने आपण देऊन घेणार आहोत हा कलर. अशा पद्धतीने आपण हा लाल रंग हा दिलेला आहे. चला तर आता मधल्या साईडला पिवळा टिपका देतोय. पांढऱ्या टिपक्यांवरती सुद्धा पिवळा टिपका देऊन आपण पसरवून घेतोय. त्याच्यामध्ये लाल रंग हा देणार आहोत. सगळेच वळून वळून पाहतील इतकी सुरेख अशी आपली रांगोळी आहे. तर आपण अशा पद्धतीच्या या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 3-3. आता आपण चारही बाजूला अशाच पद्धतीच्या पाकळ्या या काढून घेणार आहोत. नेहमी अशाच कलरफुल रांगोळ्या पाहत राहा. तसेच आपले दारं व अंगणं सजवत राहा अगदी सुरेख पद्धतीने. रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नेक्स्ट जो नवीन व्हिडिओ येणार आहे तो इझिली अवेलेबल होईल पाहण्यासाठी. तर आपण आता त्याच्यामध्ये 3-3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच पाकळीमध्ये पांढऱ्याच रंगाने. प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलला तर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. चला तर अशा पद्धतीने आपली ही छोटीशी रांगोळी काढून कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. तसेच माझ्या सर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.